नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला मुशी कशी बनवतात ती दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. मुशी आहे ही आता मला बनवायची आहे. त्याच्यासाठी मी फोडणीला नंतर घालते. याच्यात वाटण करून ठेवलंय. कांदा आणि खोबरं भाजून हे वाटण केलंय. हे कांदा आहे फोडणीला बारीक चिरलेला, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट आहे फोडणीसाठी, ही कोकमं टाकायची त्याच्यामध्ये, तेल फोडणीला, कोथिंबीर, हिंग, हे गरम मसाला, हिंग, धना पावडर, हळद, मालवणी मसाला आणि मीठ. चला आता फोडणीला घालून घेऊया. 5 चमचे तेल घालूया फोडणीसाठी. कढीपत्ता टाकला. त्याच्यामध्ये कांदा घालू. कढीपत्ता तडतडला आहे चांगला. कांदा घालूया फोडणीला. हिंग टाकूया अर्धा चमचा. गॅस मी बारीकच ठेवलाय, फास्ट नाही केलाय. कांदा चांगला भाजून घेऊया. आता थोडा गरम मसाला घालूया अर्धा चमचा. गरम मसाला, धना पावडर अर्धा चमचा, ते पण ढवळून घेऊया आता चांगली. आता आलं लसणाची पेस्ट टाकूया. 1 चमचा आहे आले लसणाची पेस्ट. हे आता परतून घेऊया सगळं एकदम. काय म्हणतात, मुशी पण म्हणतात याला आणि मोरी पण म्हणतात. मालवणी भाषेमध्ये मोरी म्हणतात, शुद्ध भाषेमध्ये मुशी म्हणतात. कांदा चांगला परतून घेऊया आणि आलं लसूण सगळं चांगला व्यवस्थित भाजू दे. हळद टाकूया चमची, अर्धा चमचा. ते पण ढवळून घेऊया. आणि मसाला मी ह्याच्यात नाही घातला, वाटणामध्ये फोडणीला टाकणार आहे. 1 चमचा झाला आणि हा अर्धा चमचा. हा जास्त तिखट नाही आहे, चांगला आहे मसाला हा. मालवणी एकदम भाजून घेऊया चांगला. चांगला भाजला आहे आता तेलात. तर याच्यामध्ये आपण ही मुशी घालूया. मुशीचे चांगले मोठे तुकडे ठेवले, बारीक नाही केले, जास्त बारीकच होते ती. आणि हे सगळं झाल्यानंतर 5 मिनिटं त्याला शिजत ठेवूया जरा. आणि मग नंतर वाटण मिटण घालून आपण मीठ घालूया 1 चमचा याच्यामध्ये. चमचा घालूया म्हणजे चवीप्रमाणे, परत लागलं तर थोडंसं घालता येतं. आता आपण झाकण मारून हे शिजत ठेवूया. जरा गॅस मी फास्टच करते म्हणजे शिजेल चांगली ती. आता आपण बघूया ही उकळली आहे काय. आणि आता हे घालूया आपण वाटण केलेलं आहे ते. वाटण आपण जे मटणाला वगैरे घालतो ना तसंच हे वाटण आहे, करून ठेवलं मी ते. कांदा खोबरा भाजून हे बघा, हे चांगली शिजली आहे. हे बघा, हे बघा चांगली शिजून गेली आहे. हे बघा, हे बघा
चांगली शिजली आहे. आता आपण याच्यामध्ये वाटण घालूया. मी जास्त पातळ नाही करणार, सुकीत ठेवणार आहे जरा, कारण जास्त पातळ केली तर ती जास्त होते. मग सुकीत करायची आहे मला. पातळ पण करू शकतात, आपल्या आवडीप्रमाणे असते. हे बघा, बारीक करते कारण उडतंय ते. जरासं पाणी घालते आणखी थोडं. आता ही कोकमं आहेत, 4-5 आहेत कोकमं, 5-6 आहेत. ते बघा, ही घालायची म्हणजे आंबटपणा येतो त्याला, थोडं इमूसपणा असतो ना, म्हणून ते आलं लसणीची पेस्ट, हिंग हे सगळं लागतं त्याला. जरा वास येतो त्याला जास्त मुशीला. आता याला कड येऊ दे थोडा, मग कोथिंबीर शिवरूया वरून. आता कोथिंबीर शिवरून घेते मी. हवी तुम्हाला लागली आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तर याला चालते. आम्ही काय सहसा नाही घालत, पण आता घातली होती म्हणून. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला, झाली आता मशी. चांगली उकळ. हे बघ.